आता जीव ब्रह्माची एकता सांगायची आहे. 2 प्रश्न सुटले आपले, नाही का? एक कोणता प्रश्न सुटला? आत्माच घेऊन स्वरूप आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत नाही आहे का नाही? 2 प्रश्न काय आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत तरी कसं नाही? खाती प्रकरण दोरीवरती स्वरूप आलं का लक्षामध्ये? असून भासतो का नसून भासतो? मग तो का भासतो? त्याचं दुःख जर नाही तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी का भासते? चांगले प्रश्न आहे. ख्याती प्रकरण समजा आपण भरपूर घेतलं की आता ठरलं आपलं आत्माच किम स्वरूप आहे. प्रश्न केला होता ना त्याने 4थ्या अध्यायातलं कोण आहे तत्वदृष्टी. मला कशा करता आलं? मग त्याने सांगितलेलं आपलं असतं तर वेगळं असतं. म्हणलं इथे कशा करता आले? त्याने सांगितलं म्हणलं सगळं राज्याचा आम्ही त्याग करून आलो. मग काय मोक्षाचं स्वरूप सांगितलं सकळ दुःखाची आणि थोडे इथून सुरुवात आहे सगळे. मग काय उत्तर दिलं गुरुजी? काय उत्तर दिलं म्हटलं? तुझा आत्माच आनंद स्वरूप आहे. काय ते काही आवश्यकच नाही, नुसतं सांग की ते ऐकायला आवाज होते. गुरूंनी सांगितलं की तुझाच आत्माच आनंद स्वरूप आहे आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत राही नाही. आत्माच घेऊन स्वरूप आहे आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख आहे का नाही? माझा तत्वदृष्टीने कोणता प्रश्न केला? माझा आत्माचा आनंद स्वरूप आहे तो विषयामध्ये दुःख का सुख का भासते? पण दुःख कालत राही नाही तर भासते. इथून सुरुवात झाली. मग कोणत्या शेवटी निर्णय कोणता केला? आत्माच घेऊन स्वरूप होऊन गेला आपला तो सगळं. तुम्हाला अनुवाद करता आला पाहिजे. मग आत्माचा आनंद स्वरूप आहे प्रश्न एक सुटला. दुसरा प्रश्न कोणता? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत राही नाही. लक्ष ख्याती प्रकार आहे ना. दुःख हे कसं आहे? मग अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या म्हणताय ना. ब्रह्म सत्यम न जगत. आणि पुढे का जीव ब्रह्मैव. जीव किम स्वरूप आहे? आता कोणता मुद्दा चालू आहे? जीव ब्रह्माचं ऐक्य. पूर्वपक्ष म्हणतो जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही. सिद्धांत पक्ष म्हणतात जीव किम स्वरूप आहे. मग जीव ब्रह्मरूप का होऊ शकत नाही? काल होऊन गेलं की आपलं सांगायचं ना. कोणी सांगायचं? एकाने सांगितलं पाहिजे. गेल्या वर्षी कोणी सगळे ऐकताना जीव का ब्रह्मरूप होऊ शकत नाही? काल झालं ना. अरे जीवाचे अवच्छेदक वेगळे आणि ब्रह्माचे अवच्छेदक. जीवाचे कसे जन्मा जीवाच्या ठिकाणी 5 प्रकारचे काय मला विचारत नाही. विद्या म्हणजे काय ना अस्मिता म्हणजे काय? काय काय 5 प्रकारचे क्लेश आहे. कोण ब्रह्माच्या ठिकाणी काय नाही. जीवाच्या ठिकाणी पाप पुण्याचा काय तो करता आहे. ब्रह्म पाप पुण्याचा काय नाही. सुख दुःखाचा जीव काय? ब्रह्माचे जण काय आहे का नाही? जीव एक आहे का अनेक आहे? ब्रह्म किती आहे? माझा
गाढव कुठं घोडावत असते का? तसा जीव किंवा सर्व होत नाही. काल होऊन गेला की आपलं सांगायला पाहिजे. मग त्याला सांगाय जीवन असून किंवा स्वरूप आहे, तो ब्रह्मरूप आहे. त्याच्याकरता ते सगळं चालू आहे. वाचा. असे शिष्य बोलत असता कोणी पूर्वमीमांसक त्या शिष्यासच आपले मत सांगतो. पूर्वमीमांसक: अहो, कर्मफलदाता परमात्मा ईश्वर म्हणून तुम्ही जो स्वीकारता त्याची आवश्यकता नाही, कारण जो जे कर्म करतो त्याचे फल त्यास ते कर्मच देते. मध्ये एक ईश्वर मानून करावायचे काय? 4 प्रकार पाहिले ना, व्हायच्या वाटते. काल सांगितलं का चैतन्याचे प्रकार केले ते काल. माझे ईश्वराचं चाललं वाटते. ईश्वर काय करत नाही, मीमांसक लोक मानत नाही. त्यांना विचारलं ईश्वर का मानत नाही तुम्ही? मग कर्मच फल देते. कोण फल देते? मग कर्म जड स्वरूप आहे. जडाला कुठे एवढी अक्कल आहे का? दगडावर दगड पडला तर खालचा दगड ओरडतो का? माणसाच्या वांगथोर पडू द्या की हाणू का म्हणला दगड. आपण का किम स्वरूप चेतन स्वरूप आहे. दगड कसं आहे? जड स्वरूप आहे. जडाला कुठं ज्ञान असतं काय? काय कशा करता हे सांगितलं. तेव्हा कर्म एक जड स्वरूप आहे आणि आपल्याला त्या कर्मापासून सुखाचा आणि दुःखाचा काय होतो? अनुभव येतो. काय करे? कोणामुळे येतो? या जयामध्ये आपण जे सुख दुःख भोगतोय कोणामुळे? पाप पुण्याच्या फलामुळे. आणि पाप पुण्याची फलं कोण देतो? ईश्वर देतो. म्हणून ईश्वर काय केला पाहिजे? पूर्वमीमांसक देव आहे ते कर्मच काय देते? ईश्वर मानण्याची आवश्यकता. म्हणून पूर्वमीमांसेमध्ये ईश्वर मानत नाही. त्याचं खंडन करायचं. ईश्वर जर मानला नाही तर संगती लागू शकत नाही. हे पहा, कर्मच फल देते. एखाद्या माणसाने चोरी केली तर लगेच हात काय झाला पाहिजे? तुटून पडला पाहिजे. तुटून पडतो का? मग कर्माचा फल कर्मच देते का कोणीतरी देणारा पाहिजे? एखाद्या माणसाने चोरी केली ते चोरी त्याला फल देते का? कोणीतरी कोण लागतो? न्यायाधीश लागतो ना. तो न्यायाधीश त्याच्या कर्माप्रमाणे त्याला काय देतो? एखाद्या माणसाने गुन्हा केला असेल तर सक्त माजुरी. कोणाला 4 महिने शिक्षा तर कोणाला 6 महिने. आणि एखाद्या माणसाने खून केला असेल तर फाशी देतो. मग कोणीतरी न्यायाधीश काय करावा लागतो? त्याप्रमाणे फल देणारा कोणीतरी ईश्वर काय केला पाहिजे? मग तुमची इच्छा असो त्या कर्माचं फल तुम्हाला काय करावं लागतंय? एखाद्या चोराने म्हटलं मी जेल भोगत नाही असं म्हणता त्याला कुठं घेऊन जातात? अंधार बंद केल्यानंतर 4 महिने जेलमधून काय येता येत नाही. मग ईश्वर काय केला पाहिजे? नाही. तो ईश्वर काय करतो? त्याचे सुंदर अवच्छेदक आहे. कुठे आहे ईश्वर? मग तो अंतर्यामी आहे. आणि ज्या जीवाचं जसं कर्म असेल तशी त्याच्याकडून क्रिया होते. आणि त्या क्रियाचं सुख दुःख फल भोगा. तुम्हाला पुढे येईल की म्हणजे तशी ग्रंथामध्ये ईश्वराचं खूप वर्णन आहे बरं का. ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. आपल्याला आपल्या रोगाचं ज्ञान कळत असते का डॉक्टरला कळते? मग जीव कसा आहे?
ईश्वर कसा आहे, त्याला मायावृत्तीच्या द्वारा सगळ्या याचे या जीवाचं काय होते, ज्ञान होते. म्हणून ईश्वर यस्य सर्वविद यस्य ज्ञानमयं तपः. ज्या अर्थी एवढी सृष्टी निर्माण करते तो अल्पज्ञ असेल का सर्वशक्तिमान सर्वज्ञ आहे? काय करू, ही सृष्टी कोणी निर्माण केली? या सृष्टीचा उत्पत्ती करणारा, त्याचं पालन करणारा, लय करणारा, नियमन करणारा, अशी जी शक्ती आहे तुला ईश्वर म्हणतात. तुझ्या गीतेमध्ये आहे ना, ईश्वरच सर्व हृदयचे अर्जुन तिष्ठती ब्राह्मण यंत्रारूढानी. तुमच्या गीतेमध्ये 90 अध्यायात ना गतिर्वार्ता प्रभू साक्षी आकाशे सर्वत्र वायुने पावके दावे पर्वती वैसका पृथ्व्या देवावी म्या बोलविल्या म्या चालविल्या सूर्य झाले. असा जो जगाचा समर्थन तो मी जगाचा. मग ईश्वर काय केलं पाहिजे? आणि तोच भक्तावरती अनुग्रह करतो. दुष्टाचा नाश करणारा कोण आहे? तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्यू संसार. आपण भक्ती कोणाची करतो? दगडाची भक्ती करत असतो का आपण? मग त्याचं प्रतीक असतं. आणि तोच राम रूपाने कृष्ण रूपाने काय होतो? पितामहस्य जगतो माता. त्याला ईश्वर चैतन्य म्हणतात. एक जीव चैतन्य, एक कुटस्थ चैतन्य आणि एक ब्रह्म चैतन्य. कर्मकर्माण्याचं आपल्याला जीव ब्रह्माची एकता सांगायची आहे. तरंग संपला. पुढे शिष्य, तुमच्या पूर्वमीमांसकाचे मतात ईश्वराचा स्वीकार करीत नाहीत, परंतु ते बरोबर नाही. कारण कर्म स्वतः जड असल्यामुळे त्यास आपले फळ देण्याचे सामर्थ्य नाही. ईश्वराचा अंगीकार न करिता त्या कर्मातच फल देण्याचे सामर्थ्य आहे असे मानले तर विहित व निषिद्ध कर्माचे फल कर्मकर्त्यास ताबडतोब का मिळू नये? नाही. मग कर्मच फल देते असं जर मानलं तर संगती लागत नाही. म्हणून कर्माचं फल भोगवणारा कोणीतरी ईश्वर काय असला पाहिजे. न्यायाधीश असतो का नाही? तो न्यायाधीश त्यात चोराला त्याची शिक्षा भोगवणारा काय लागतो? मग तो न्यायाधीश शिक्षा करत असतो. जसं जसं कर्म असेल त्याप्रमाणे काय करतो? शिक्षा करतो. जसा गुन्हा असेल त्याप्रमाणे. म्हटलं आम्ही ईश्वर माना अथवा काय करा विचारतो कोण तुम्हाला? एक ईश्वराने काय काय एक आहे. जीव किती आहे? असं आमच्या जीवाचं उत्पत्ती, पालन, पुढे लय. जीव जन्माला घातला त्याचं खाण्याचा हे पाहिजे ना. गाईला वासुळ्याला गवत खाता का ते? मग त्याला काय पाहिजे? कोणी निर्माण केलं? बाळा दुधा कोण? वाळवे श्रीपती. तो का म्हणे त्याचे करा निरंतर. काय करे? गवताचं दूध आपल्याला करता येतं का? गाईच्या पोटात दिलं तर गवताचं काय होते? मग गाय गवताचं दूध करते का? ईश्वर काय केलं पाहिजे? 15 अध्यायात नाही का? अहं वैश्वानर रूपत्व प्राणाच माय. आपल्याला जे अन्न बसते ते उगीच बसते का? मग कोणीतरी ईश्वर काय केलं पाहिजे? ते मीमांसक लोक ईश्वर काय करीत नाही. वेदांतामध्ये ईश्वर काय केलेलं आहे ना. गीतेला सुद्धा मान्य आहे ना. गीते पितामहस्य जगतो. अभंगात पुष्कळ ठिकाणी चाले हे शरीर कोण बोलविते. वृक्षाचेही पान. ईश्वर काय केलं पाहिजे? ईश्वर जर मानत नसेल तर त्यांनी आपली मोठी हानी करून घेतली बरं का.
आणि ईश्वर मान्य राहिला त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. नाही का, आसुरी संपत्तीचे लोक ईश्वर काय करीत नाही ते कुठे मानतात. काय करे श्लोक आहे 16व्या अध्यायामध्ये आहे. आसुरी संपत्तीचे प्रवृत्तींचे निवृत्तींचे न शोचम न पिचाचारो न तत्सम असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहु अनीश्वरम परस्पर संभूतम की म्हणजे कोणत्या अध्यायातला श्लोक आहे? अध्यायी असते का गीतेला? असत्यम अप्रतिष्ठन्ते ईश्वरम परस्पर संभूतम की म्हणजे काम आहे एतावं दृष्टी मावस्तरूप आहे. जाऊ दे, तेव्हा ईश्वर काय करावं लागतो? बसा. यावरून कर्म नष्ट होऊन गेले तरी कर्माच्या फलभोगकाली त्या कर्माच्या संस्कारानुरूप फलदाता असा कोणीतरी एक चेतन मानलाच पाहिजे. आणि एखाद्या माणसाने चोरी केली, आज त्याला दुःख फल मिळालं नाही, कधी त्याचा गुन्हा सिद्ध झाला. चोरी केली पण काय सिद्ध नाही झालं नाही. कॉफी केली पण सापडलं नाही. तसा चोरी केली पण काय सापडलं नाही. पण या राज्यातून सुटला. ईश्वराच्या सत्तेतून तो सुटू शकत. ते चोरीचं फल काय करावं लागते? स्वयं परमात्मा सुद्धा काय करतो? तुमची आमची कथा काय काय नाही. फल आहे ना त्याचं बघा. इंद्रा पडली, चंद्र झाला, ते काय नाही. याचं जसं काय निषिद्ध कर्माचं फल भोगवायला लागतं. विहित कर्माचे फल आणि कोणत्या कर्माचं? विहित निषिद्ध कर्माचं फल दुःख आणि विहित कर्माचं फल सुख. दोन प्रकार केले का नाही आपण? विहित कर्म कोणाला म्हणतात? शास्त्राने जे सांगितलेलं आहे करा करा म्हणून त्याला कोणतं कर्म म्हणायचं? आणि निषिद्ध कर्म शास्त्राने ज्यांना सांगितले करू नका त्याला कोणतं कर्म? कंजलम न बक्षेत, मांस खाऊ नये, सुराम न पिबेत, चौर्यन न करूयात. हे सगळं निषिद्ध कर्माचं फल आहे. याच्या कर्माचं फल भोगायला लावणारा जो ईश्वर आहे याला करायचं आहे. तो सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे. न सांगता तुम्हा कळू येते विश्वेश्वंभर परिहार पुढे वाचा. आणि जो कोणी चेतन मानावा तो ईश्वर. चोरीचे कर्म शिक्षा भोगविण्यास कारण असले तरी फळ भोगविणाऱ्या कोणातरी चेतन न्यायाधीशाची जरुरी असते. त्याप्रमाणे कोणीतरी चेतन पुरुष काय केला पाहिजे? म्हणून चोराला चोऱ्याची कर्म फल देण्याकरता कोर्टामध्ये न्यायाधीश असतो. कोण असतो? आता अलीकडे जरी चोरी केली असली तरी वकील लोक त्याला निर्दोष सोडून आणतात. काय सोडून? अलीकडचा काळात आहे, पैसा दिला म्हणजे सगळं चालतं की. तसं ईश्वराच्या सृष्टीत तसं नाही. ज्याचं कर्म असेल ते कर्म त्याने काय केलं पाहिजे? भोगलंच पाहिजे. इथं सुटलं पण वरच्या केंद्रामध्ये काय होत नाही, सुटत नाही पुढे. त्याप्रमाणे कर्मफल भोगविणारा ईश्वर मानणे आवश्यक आहे. या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही. जरी पूर्वमीमांसकाचे मत बरोबर नसले तरी कर्म उपासना प्रतिपादक वेदवचनावरून जीव ब्रह्माचे एकत्व सिद्ध होत नाही, वेदच सिद्ध होतो. याचे समाधान कृपा करून सांगा. मला जीव ब्रह्माचं आहे ते काय करायचं आहे? सांगायचं आहे. एक ईश्वर काय करावं लागतो? मानावाच लागतो. आता जीव ब्रह्माच्या ऐक्यामध्ये त्याच्यामध्ये बरं का ब्रह्माचे थोडे प्रकार नाही पण प्रकार केलेले आहे. एक कुठंच ते चैतन्य, एक जीव चैतन्य, एक ईश्वर चैतन्य आणि एक ब्रह्म चैतन्य. क्रमाक्रमाने सांगून जीव जीवनी असून ब्रह्मरूप आहे सांगायचं आहे पुढे. जीव ब्रह्मैक्य सिद्धी ही वर दिलेली शिष्याची शंका सर्वांना असते. शंका सप्रमाण आणि संयुक्तिक आहे असे
प्रथमदर्शनी दिसते हे खरे, कारण ब्रह्म आणि ईश्वर हे दोन शब्द एकार्थवाचीच आहेत असे पुष्कळ लोक समजतात आणि कर्म उपासना प्रतिपादक वेद वचनावरून त्यांचा जीव ब्रह्मामध्ये भेद निश्चित थोड्या होतो. लोकांचा ब्रह्म आहे, ईश्वरालाच ब्रह्म म्हणतात, ब्रह्मालाच काय म्हणतात, दोघांमध्ये फरक आहे की ब्रह्म कोणाला म्हणायचं, ईश्वर कोणाला म्हणायचं. ब्रह्म कोणाला म्हणत असतात जे आत बाहेर ज्ञात अज्ञात सर्व पदार्थांना व्यापून असतात, सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म म्हणायचं. आणि ईश्वर स्वरूपामध्ये माया आहे, मायेमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब असतं ब्रह्माच्या रूपामध्ये माया नाही आणि ईश्वरामध्ये कोण आहे. मायेमुळे ब्रह्मचैतन्याला ईश्वर भाव काय झाला काय करेल. वधूच्यामुळे याला कोणता भाव प्राप्त झाला, वधूच नाही तर मायाच नाही तर ईश्वराला कुठून. म्हणून माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर. आणि ज्ञात अज्ञात सर्व पदार्थाला अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्चते. तुमच्या गीतेमध्ये आहे ना, किंतत ब्रह्म न क्षणोति ती अक्षरा. जे आत आणि बाहेर व्यापून असून ज्याचा कधी नाश होऊ शकत नाही असं जे तत्व त्याला ब्रह्म असं म्हणतात. लोक काय ब्रह्म म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे दोमध्ये काय पुढे. परंतु कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य या चौघांची स्वरूपे आणि भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे शिष्याने केलेल्या वेदवाक्याच्या अर्थात कशी चूक होत आहे किंवा हल्ली लोक कसे चुकतात हे समजून येईल. हे पहा, आता आपल्याला जीव ब्रह्माचं ऐक्य करायचं आहे. त्याच्यामध्ये आता आणि आहे ना जीवाचे अवच्छेदक, ईश्वराचे अवच्छेदक, जीव ब्रह्माचे. ईश्वर कशा ईश्वराची ऐक्य नाही करायचं आहे. पहा, मग कोणाचे ऐक्य करायचं आहे ब्रह्माचे. तर मला गेलं की तत्वमसी महावाक्यात दुसऱ्या तरंगामध्ये भरपूर सांगितलं की तुम्हाला तत्वमसी महावाक्यामध्ये ईश्वराचं जीवाचं ऐक्य केलं का आपण. मग लक्षाचं केलं. संपद वाच्य कोण कुठंच तर अरे वाच्य विचारलं ना काय. संपद वाच्य ईश्वर आणि संपद लक्ष म्हणजे कुठंच तत्पद वाच्य ईश्वर आणि तत्पद लक्ष ब्रह्म. मग आपण ईश्वराचा जीवाचं ऐक्य केलं का. मग कोणाचं केलं होऊन गेलं म्हणा ते दुसऱ्याच्या तरंगात. आता त्याचं काय आवश्यकता आहे बरं का. अनुवाद करता आला पाहिजे. झालेल्या आणि त्याचा पाठाचा विचार केला पाहिजे. मग आपण वाच्याचा अभ्यास करतो का लक्षाचा आहे का नाही. मग आपण काय करतो कुठंच किम स्वरूप आहे, आत्मा किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. जीवाचा आणि ईश्वराचा ऐक्य होऊ शकत. जीव स्वरूपामध्ये अविद्या आहे, ईश्वर स्वरूपामध्ये काय आहे. जीव एक आहे नाही ना, जीव अनंत आहे आणि ईश्वर किती आहे एक आहे, ब्रह्म एक आहे. बरोबर प्रत्येकाचे अवच्छेदक वेगळे वेगळे आहे ना भाषा. याकरिता श्री गुरु दृष्टांतपूर्वक चैतन्याचे 4 प्रकारचे भेद सांगून नंतर जीव ब्रह्मामध्ये कसा अभेद आहे हे समजून सांगतील. अगोदर त्याचे प्रकार सांगतात आणि मग जीव ब्रह्मा जीव जीव नसून किम स्वरूप आहे का नाही. मग वेदांत शास्त्र काय करतं, जीवाची उपाधी नाहीशी करून जीवाला ब्रह्मरूप करते. काय करते, लग्न काय करते, गरिबाच्या मुलीला श्रीमंताच्या पोराणीवरला तर तिला गरीब ठेवते का गरीब श्रीमंत करून टाकले. मुलगा राजा आहे आणि बाई कोण आहे गरीबाची पोरगी. पोटपर्यंत
आतला पडदा बाजूला होत नाही तोपर्यंत. आणि आतला पडदा बाजूला झाला म्हणजे दुर्बळाची कन्या नवदशा आणि माझी. मग काय ती फणव्या चालत जाते का? म्हणजे जीव नसून किंवा स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. मग ते क्रमाने सांगायचं. कुठंच तर चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य. त्याच्यामुळे तुला आकाशाचा प्रकार केला. मग एक तुमचा एक मेघाकाश नाही, जलाकाश, मेघाकाश, महाकाश असं सांगून त्याचं चिंतन केलेलं आहे. पुढे श्री गुरु, हे शिष्य तुझी शंका निवृत्त करण्याकरिता एकाच चैतन्याचे 4 प्रकार करून सांगतो, पण त्यांची स्वरूपे कळणे कठीण असल्यामुळे अगोदर आकाशाचे 4 भेद सांगणे आवश्यक आहे. ते आकाशाचे 4 भेद लक्षात आले म्हणजे चैतन्याचे 4 भेद लवकर लक्षात येतील. ते अगोदर दृष्टांत, मग पुढे मग तो आकाशाचा दृष्टांत. आकाशाला घटाची उपाधी लागली, कोणतं नाव आलं ऐकलं? एखाद्या पाण्याची उपाधी लागली तर कोणतं झालं? मेघ, जलाकाश. मेघाची उपाधी लागली तर, आणि कोणतीच उपाधी नसेल तर तसा जायला लावायचं बघा. हे कुठंच तर चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य. आणि ईश्वरचं कोणतं? आणि आपल्याला जीवाचं ब्रह्माशी काय करायचं आहे वाचा. ते आकाशाचे 4 भेद असे. आकाशाचे 4 प्रकार: घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. आपण व्यवहारात ज्यास मडके किंवा तांब्या म्हणतो त्यास संस्कृत भाषेत घट असे म्हणतात. त्या घटात जितका अवकाश म्हणजे आकाश असेल तितकेच त्यात पाणी मावते. जास्त घालू लागल्यास मावत नाही, कारण त्यात जास्त अवकाश म्हणजे आकाश नसते. घटामध्ये पोकळी असते का नाही? घट असं का काय असते? या पोकळीमध्ये जेवढा आकाश असते त्याला कोणता आकाश म्हणायचं आहे का? पोकळी. कुंभार काय करतो? आतली पोकळी करतो ना, मातीपासून घट तयार करतो ना. आतमध्ये काय असते? आणि पोकळीच नसेल तर हे बाई मृदंग आहे किंवा तुमचा विणा आहे, त्या मृदंगाला आतमध्ये काय असते? त्याला मृदंग आकाश म्हणा. घटामध्ये असलेली पोकळी तिला काय म्हणायचं? घटाकाश. पुढे घटाकाशाचे लक्षण: पाण्याने पूर्ण भरलेल्या घटात जेवढा अवकाश असतो त्यास घटाकाश म्हणतात. हे पहा, जर पोकळी नसती तर घटामध्ये पाणी मावलं असतं का? पोकळी आपण जर हे आपण कुठेतरी गेलो म्हणजे लोक स्वागत करतात. काय चहा घेता का महाराज? कॉफी घेता का? दूध घेता का? आणखी काय घेता? मग आमच्यासारखा पण चहा होईपर्यंत कॉफी चालते, कॉफी होईपर्यंत दूधही चालले. आणि आंब्याचा रस दिला तर फार सुंदर आहे. तो मग आणतात काय आणतात असं वाटते माणसाला. एवढा मोठा मग आहे, भरपूर चहा असेल त्याच्यात, तर डोकावून पाहिलं तर एकच कुठं असेल. त्याच्यात चहा कुठे मावला जात असं. त्या पोकळीला म्हणायचं घटाकाश. पुढे जलाकाशाचे लक्षण: घटाकाशाच्या आश्रयावर असलेले जल आणि त्या जलात नक्षत्रादीसहित आकाशाचे प्रतिबिंब या तिघास मिळून जलाकाश म्हणतात. जलाकाश म्हणजे काय? घट आहे, घटामध्ये पाणी भरतं, त्या पाण्यामध्ये आकाशाचं काय पडते? प्रतिबिंब पडते. एखाद्या माणसाला गंध लावण्याची सवय असली, करून करून गंध लावते, हा छान आहे. मग तू काय करतो? तांब्यामध्ये काय असते? मग त्याच्यात पाहत होतो बरोबर गंधाचं. यावरून काय सिद्ध झालं? जलाकाशामध्ये सुद्धा पोकळी आहे, म्हणून तर त्याच्यातलं प्रतिबिंब आपल्याला काय होते. उन्हाळ्याचे दिवस बघा तुम्ही, एखाद्या विहिरीमध्ये पाणी असलं खालचं तळ दिसते, काय दिसते? त्याला कोणता आकाश म्हणायचं? जलाकाश. पुढे याविषयी कोणी अशी शंका करतात की
घटातील जलात आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, फक्त रूपवान नक्षत्राधिकांचेच प्रतिबिंब होते. हे पहा, कोणी म्हणतं आकाशाचं प्रतिबिंब होत नाही, पण आकाशाचं प्रतिबिंब मानावं लागतं. म्हणून तर पहा, जिथे जिथे शब्दगुण असतो ना, तिथे तिथे आकाशाचा लागतो. तुमच्या विण्याच्या पोकळीमध्ये सुद्धा काय असते? पोकळी असते की नाही? पेटीमध्ये सुद्धा काय असते? पोकळी असते की नाही? मृदंगामध्ये सुद्धा काय असते? एखादी बासरी असेल, पण आतून काय असते? पोकळी असते ना. कोणत्याही आणखी याची बासरी होत असते का वेळूचीच होते? वेळूची का होते? आतमध्ये काय आहे? पोकळी आहे ती. म्हणते ते बासरीला किंमत हवी आहे. जाऊ दे, आपलं भक्तिशास्त्र नाही, वेदांतशास्त्र आहे. म्हणून त्याला जलाकाश असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये शब्दाचं काय होऊ शकते? प्रतिबिंब करू शकते. नाहीतर व्यवहार होणार. हे बा, धुणं धुणारी बाई असली, अशी जोरात कपडे काय करते होते, त्याचा प्रतिध्वनी होतो. काय होतो? प्रतिध्वनी का होतो? आकाश असल्याशिवाय शब्द गुण सिद्ध होत नाही. ऐकामध्ये आकाश म्हणजे कोणतं? शब्द गुणकम आकाशम. शब्द नावाचा गुण ज्याच्यावर असतो त्याला काय वेळाचं? आकाश पडे. आकाश रूपरहित आहे आणि त्याचे प्रतिबिंब होणे शक्य नाही. पण हे म्हणणे बरोबर नाही, कारण घटातील जलात जर आकाशाचे प्रतिबिंब नसेल तर गुडघ्या इतक्या थोड्या उदकात जी विस्तीर्णता आणि गंभीरता प्रतीत होते ती कुठली? त्या प्रतीतीवरून विस्तीर्ण आणि व गंभीर महाकाशाचे प्रतिबिंब होते. हे पहा, आपल्याला आपण वर आकाश असते, खाली आपण पाहतो, त्या डबक्यामध्ये आपल्याला काय विस्तीर्णता दिसते. आणि चंद्राचं काय दिसते? म्हणून आकाशामध्ये प्रतिबिंब काय होते? पोकळीच नसते तर प्रतिबिंब दिसलं. प्रतिबिंब करता काहीतरी एक आकाश, त्याच्यात काय करावं लागते? मानावं लागत असे. एखादा एक कल्पना का ड्रायव्हर असते, समोर काच असते, पण काचेच्या बाहेर त्याला दिसते ना. मग त्या काचेमध्ये सुद्धा कोण आहे? आकाश आहे का? मानावं लागत असते. हे बा, एखादं लोखंड आपण तापवलं तर लोखंडामध्ये कसं आकाश आहे? ज्या अर्थी उष्णता आणि त्या तव्यापर्यंत पोहोचते. कोणापर्यंत? एकाच भागात पोहोचते का? तव्यात कशी शिरली उष्णता? पोकळी असली तव्यामध्ये शिरते का नाही? कोणत्या धातूमध्ये काय होते? मग तवा तपला तर कोणामुळे तपला? लोखंडामुळे तपला का उष्णतेमुळे? लोखंड थंड आहे की आणि गरम कोणामुळे? बरं, एका भागामध्ये उष्णता जात असते का सगळ्या तव्यामध्ये? म्हणून तव्यामध्ये काय असली पाहिजे? पोकळी. पोकळी म्हणजेच आकाश पुढे. शिवाय पाणी आणि नक्षत्रे यांचे मधील आकाशाचे प्रतिबिंब मानले नाही तर नक्षत्राधिकांचे तरी प्रतिबिंब जलात खोल कसे दिसेल? शिवाय रूपवान पदार्थाचेच प्रतिबिंब होते असाही नियम नाही, कारण शब्द हा रूपरहित असता त्याचे रूपरहित आकाशाचे ठिकाणी प्रतिध्वनी रूप प्रतिबिंब होते हे प्रत्यक्ष आहे. बरोबर. काय होऊ शकते? रूपहीन आडवी असणाऱ्या पदार्थाचं प्रतिबिंब काय होऊ शकते? आकाशाला रूप आहे का? मग रूप असतं तर आपल्याला डोळ्यांनी काय झालं असतं? आकाश व्यवहार होऊ शकला नसतं, सगळं आकाशच दिसलं असतं. मग सगळा व्यवहार काय झाला असता? ठप झाला असता. आकाश आहे पण परमेश्वराची कृपा असते ना. बरोबर आहे, पंचमहाभूत त्याप्रमाणे उपयोगी पडेल असं निर्माण केलेलं आहे. ते जीवाच्या काय झाले पाहिजे? ही सर्व पृथ्वी कोणाच्या आहे? पहिला आकाश तत्व कोणता? आकाश. आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून आप म्हणजे पाणी, आणि पुढे मग आपापासून पृथ्वी, असा क्रम आहे. बरं का? मुळामध्ये ब्रह्मापासून कोणतं भूत निर्माण झालं? मसनातलं नाही, कुठलं?
आकाशच आत्मना आकाशसंबुधा सृष्टीची प्रक्रिया आहे ना. तुम्हाला 5व्या तरंगामध्ये सांगू, मायेपासून मायेचं पहिलं कार्य आकाश आहे. आकाशापासून मग वायू, हे क्रमाक्रमाने आणि ते अशा रीतीने एक पृथ्वी निर्माण होत असते. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि 5च भूत आहे. अजून कोणाच्या डोक्यातून 6 निघेल काही सांगता येत नाही. बुद्धिमान लोकांची बुद्धी कुठं चालेल काही. मग आपण संतांच्या वाङ्मयाप्रमाणे वागावं. बुद्धिमान लोकांचं काय त्यांना त्याच्यातलं ज्ञान नसतं. ते बुद्धिमान लोक म्हणतात भिंत चालेल कधी, आपण चालवली याची वाट काय. म्हणून संतांच्या वचनावर काय पाहिजे, संतांचे पाहिजे. एकंदरीत घटाकाश, त्याचे आश्रयावर असणारे जल आणि ज्या जलामध्ये आकाशाचे प्रतिबिंब, या तिघास नाव जलाकाश. त्याला काय म्हणतात जलाकाश. ते जीवाच्या ठिकाणी, कोणाच्या ठिकाणी, बरोबर. म्हणजे घट, त्याच्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये आकाशाचं पडलेलं प्रतिबिंब, ते मिळून काय होत असते जलाकाश म्हणजे जीव, बरं का. मेघाकाश म्हणजे ईश्वर आणि महाकाश म्हणजे ब्रह्मा, बरोबर. पुढे जीव ब्रह्माचा ऐक्य करायचा आहे आपल्याला. पुढे तर मेघाकाश वाचा. मेघाकाशाचे लक्षण, जसे 3 पदार्थ जलाकाशात सांगितले त्याप्रमाणे 3 पदार्थ मेघाकाशातही आहेत. 3 पदार्थ कोणते? बुद्धी, जीवाच्या बाबतीमध्ये बुद्धी अधिष्ठान, चैतन्य. आणि त्या बुद्धीमध्ये पडलेल्या चैतन्याचा 3 मिळून काय झालं ईश्वराच्या बाबतीमध्ये, बरं का. मग काय घ्यायचं, अधिष्ठान चैतन्य, माया, आणि त्या मायेमध्ये पडलेला आवाज मिळून कोण होतं, मग ईश्वर आणि जीव. जीव बद्ध आहे, ईश्वर काय आहे, त्याला जन्ममरणाची काय नाही, भ्रांती नाही. जीव अनंत आहे आणि ईश्वर किती आहे, जीव किती आहे, अनंत. जलचर, खेचर, भूचर असं आहे. समुद्रामध्ये किती जीव आहे, जीव आहे ना. ज्या मासळी पोहते ती काय ती. मग समुद्रामध्ये किती जीव आहे, त्याला जलचर म्हणतात. तिथंच उत्पन्न होतात, तिथंच राहतात, तिथंच मरतात. त्याला काय म्हणायचं, खेचर म्हणजे आकाशामध्ये पक्षी कुठे राहत असतो, उडतो कुठं, खाली जमिनीवर का, त्याला काय म्हणायचं खेचर असं म्हणतात. तुम्ही आम्ही भूचर आहो, आपण कुठे राहत असतो म्हणून त्याला भूचर असं म्हणतात. मग जीव एक आहे का, अनंत आहे. ब्रह्मदेव कोण आहे, जीवाचं. मुंगी कोण आहे, मुंगी सुद्धा. ज्याच्या ठिकाणी संवेदना आणि क्रिया असते त्याला जीव म्हणायचं. बरोबर साखरेचा दाणा पडला असला म्हणजे तिथं कोण जात असते, मुंगी जाते. म्हणजे अर्ध तिला ज्ञान आहे की नाही, मानलंच पाहिजे. बरं कशी जाते, कशी तरी जाते, कशी स्थित जाते. गुण घेण्यासारखं आहे. तुम्ही बाकी एखादा डाळीचा दाणा असला जात नसते ती, तिथंच डाळीचा दाणा असू द्या, साखरेचा दाणा असू द्या, कोणत्या दाण्यावर बसली. यावरून काय सिद्ध होते, तिला अक्कल असली, माना अथवा नका मारो. तेव्हा हे जीव एक आहे का, आनंद आहे. आणि ब्रह्म किती आहे, एक आहे. पुढे नाही मेघाकाश चाललं होतं. ईश्वर स्थानी कोण घ्यायचं, जलाकाशाच्या ठिकाणी जीव घ्यायचा आणि मेघाकाशाच्या ठिकाणी कोण घ्यायचा, ईश्वर घ्यायचा. पुढे सर्व मेघास आश्रयभूत आकाश, त्याच्या आश्रयावर मेघस्थित जल आणि त्या मेघस्थित जलात असणारे आकाशाचे प्रतिबिंब, हे 3 मिळून मेघाकाश. 3 मिळून काय होत असे, कोणता मेघाकाश ना, मेघ त्याला अधिष्ठान ब्रह्मचैतन्य,
आणि त्या मेघामध्ये पडलेलं प्रतिबिंब किती झाले? 3 मिळून काय झालं? आता शंका आहे, मेघामध्ये प्रतिबिंब पडते का? मेघ आहे नाही. मेघ कुठं असते? जमिनीवर असते का आकाशात असते? आकाशात कोणी नेले? मेघात पाणी कोणी भरलं? ईश्वर काय केलं पाहिजे? आपण भरतो का? घरची आहे का टाकी भरायला? मग आकाशामध्ये बरोबर खालून पाणी कोणी दिलं? मग काय नळ लावला होता का बरं? जमिनीवर काय मेघ ठेवले नाही. मग व्यवहार सगळा काय पडला असता? बंद पडला. मग ईश्वराची रचना आहे काय करे? तुमच्या आहे ना मेघाने वर्षावे आणि पर्वती पाहिजे का? मग एकाच ठिकाणी पाऊस पडत असते का सगळ्या जगात पाऊस पडते? मग जगात पाऊस पडण्याकरता योजना कोणाची आहे? ईश्वराची. आणि तुमच्या गावाला पाणी पुरवण्याची योजना कोणाची आहे? म्युन्सिपाल्टीची. आपण तक्रार कोणाकडे करतो? सगळ्या गावाला पाणी कोण पुरवते? आहे का? नगरपालिका. जसं जगाला, सगळ्या जगाला पाणी कोण पुरवते? ईश्वर. ईश्वर काय केलं पाहिजे? त्याला पालन करता म्हणतात. काय म्हणायचं? उत्पन्न केलं तर त्यांचं जेवणाचं आमंत्रण दिलं तर जेवणाची काय करावी लागते? नाही तर आपल्या जेवणाची आधी तयारी नाही ना, आमंत्रणच देऊन बसला. काय बसला? आम्हाला जेवायला बोलवलं ना तुम्ही, आले का तुम्ही? मग म्हणायला लागले जेवण तयार करण्याकरता आचारी आला नाही, जा घरी. मग आमंत्रणाच्या अगोदर काय करावं लागते? तसं जे जगत निर्माण करण्याच्या अगोदर त्याचं पोषण करावं लागतं. काय करावं लागतं? गाईला दूधच नसेल तर मूल जगेल? मग दूध कोणी निर्माण केलं? मग काय काय खात असते ती? गवतापासून कुठं दूध होते का? गवतापासून दूध झाला तर प्रश्नच मोकळा. जाऊ द्या. ईश्वर काय करावं लागत असं? एक मेघस्थानी कोण मारायचा? जलाकाशाच्या ठिकाणी जीव मारायचा आणि घटाकाशाच्या ठिकाणी कुठंच जायचं. पुढे ब्रह्मचैतन्य राहिलं. वाचा. मेघात पाणी आणि त्यात आकाश प्रतिबिंब असल्याचे प्रत्यक्ष नाही हे खरे, पण मेघापासून जलाचा वर्षा होतो, त्यावरून अनुमानाने मेघातील उदकाचे ज्ञान होते. हे पहा, मेघामधलं पाणी दिसत असते का? हे पहा, आकाशामध्ये काळी फळी दाटत असते. शेतकरी लोक हुशार असतात, झटकन कळते बघा. तर म्हणलं आहो राहता काय झालं आहे? आकाश काळं झालेलं आहे, पाऊस पडल्याशिवाय त्याच्यानं समजते. मग आता मेघ दिसतात का? मेघातलं पाणी दिसते. मग मेघामध्ये आहे का नाही? पाणी काय केलं पाहिजे? पाणीच नाही तर मेघ वर्षाव करील का? आणि पाण्यामध्ये काय पडते? म्हणून मेघामध्ये काय मानलं पाहिजे? प्रतिबिंब मारा. मेघातल्या पाण्यामध्ये असलेलं प्रतिबिंब आणि त्याला अधिष्ठान चैतन्य. मेघाकाश त्याला म्हणतात ईश्वर चैतन्य. पुढे. आणि जेथे उदक आहे तेथे आकाशाचे प्रतिबिंब असतेच असा नियम आहे. यावरून मेघात जल व त्यात आकाशाचे प्रतिबिंब आहे हे सिद्ध आहे. तुम्ही मारा अथवा नागा मारा, पण आकाशाचं प्रतिबिंब असते. जिथे पाणी आहे त्या पाण्यामध्ये काय पडते? प्रतिबिंब. आपण नाही का एखाद्या भांड्यामध्ये पाणी असलं म्हणजे आपण असं पाहतो, काय दिसते? प्रतिबिंब. यावरून काय सिद्ध होते? त्याच्यामध्ये काय पडू शकते? प्रतिबिंब पडू शकते. म्हणून मेघामध्ये सुद्धा काय होते? प्रतिबिंब पडते. पाणी आहे ना त्याच्यात, काय पाण्यामध्ये काय पडते? म्हणून मेघ असताना मग मेघामध्ये ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब आणि अधिष्ठान 3 मिळून काय होतं? ईश्वर. मेघस्थानी कोण आहे? मग जीवस्थानी जीव
आणि घटाकाशाच्या ठिकाणी कुटस्थ चैतन्य. पुढे कोणतं राहिलं? ब्रह्मचैतन्य. वाचा. महाकाशाचे लक्षण. सर्व पदार्थांच्या आत बाहेर एक रूपाने व्यापक जे आकाश, त्यास विद्वान लोक महाकाश म्हणतात. महाकाश म्हणजे बोलणं सर्वांतर्यामी, आत बाहेर सर्वांना व्यापून असणारं जे आकाश. आकाश परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? असा पदार्थ नाही की ज्या पदार्थामध्ये आकाशाची व्याप्ती नाही. सर्व याच्या यावत ब्रह्मांडामध्ये कोणाची व्याप्ती आहे का नाही? पृथ्वीपेक्षाही सुद्धा समुद्र व्यापक आहे. ही आपली पृथ्वी दिसते ना, भूगोल शिकतात ना, शिकवतात ना पोराला. पृथ्वीमध्ये किती खंड आहे? भातखंड आहे काय? अरे किती खंड आहे? नाव विचारत नाही, काळजी करणे. आपण कोणत्या खंडाला आहे? बरं आहे भूगोल. युरोप खंडात नाही सांगितलं उपकार आहे. याच्यापेक्षा सुद्धा व्यापक कोण आहे? मग समुद्र आहे. समुद्र याच्यापेक्षा 10 पटीनं म्हटलं 100 पटीने मोठा आहे. किती असं किती पाणी आहे? ताशी विमान बरं का, 500 मैल ताशी चालणारा विमान आहे. नाही, 5000 मैल जाणारा विमान आहे. तर 1 दिवस लागत असते लंडनला जाण्याकरता. यावरून समुद्रावरून जाते ना. मग यावरून समुद्र केवढा मोठा असला पाहिजे? समुद्रापेक्षाही बरं का तेज मोठा आहे. तेजापेक्षाही वायू, वायूपेक्षाही आणि आकाशापेक्षाही माया. एक अंशी अस्तित्व थोडे. लाकडात खिळा ठोकला तर तो आत जातो, तो लाकडात अवकाश असतो म्हणून जातो. लोखंडाची मोठी पहार एका बाजूस तापविली तर दुसऱ्या बाजूस अग्नीची उष्णता येते. ती पहारेच्या आतील अवकाशाच्या वाटेने येते. व्यापकत्वाबद्दल आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे. ही आकाश कसं आहे? सगळ्यामध्ये याच्या यावत सर्व पदार्थामध्ये कोणाची व्याप्ती आहे? मग लोखंडामध्ये कुठं आकाश व्यापक राहील का? आणि लोखंडाला जर तापवलं तर उष्णता कुठे शिरली? ज्या अर्थी उष्णता शिरली त्या अर्थी तर काय पोकळी असल्याशिवाय उष्णता शिरू शकत. म्हणून प्रत्येक पदार्थामध्ये आत बाहेर कोणाची व्याप्ती आहे? कारण सर्वामध्ये ते मोठं भूत आहे म्हणून सर्व नाही. आणि आकाशापेक्षाही माया मोठी आहे, मायेपेक्षाही सुद्धा परमात्मा व्याप्ती मोठी आहे. अशा रीतीने त्याला महाकाश असं म्हणतात. हे 4 सांगण्याचं काय? पुढे जीव ब्रह्माचं ऐक्य करायचं आहे. एक आहे त्याच्यामध्ये घटाकाश, पुढे जलाकाश, पुढे मेघाकाश, पुढे महाकाश, आणि पुढे माझा कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, आणि शेवटी कोणतं? हे भेद नाहीसे करून जीव ब्रह्मैव. ही आकाशाची लक्षणे नीट लक्षात ठेवल्यास चैतन्याचे 4 प्रकार सहज लक्षात येतील. चैतन्याचे 4 प्रकार: कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. कुटस्थ चैतन्याचे लक्षण: बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य. आता या चैतन्याची लक्षणं सांगायची. आतापर्यंत कोणाची लक्षणं सांगितली? आता कोणाचे सांगायचे? हे आज सांगायचे, उद्या सांगायचे, तिथेच थांबायचं.